त्यातून आज आमच्या कार्यक्रमासाठी आपण आलात ही आमच्या सगळ्यांसाठी अतिशय आनंददायी भाग्यदायी अशी गोष्ट आहे। सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून आज वाढदिवसाचं औचित्य साधून अतिशय लोकाभिमुख असे उपक्रम आपण सुरू करताय। खरं म्हणजे प्रकाश आंबेडकर म्हणाले की आजच्या दिवशी हा कार्यक्रम घ्यायला नको होता, परंतु मी आपल्याला सांगतो आजचा दिवसच अशा कार्यक्रमासाठी योग्य आहे। आणि कारण शेवटी आयुष्यभर मी जी जनतेची सेवा केली, आरोग्य विभागाच्या वैद्यकीय सेवा असेल, शैक्षणिक विभाग असेल, सर्वसामान्यांना जे काही जेव्हा संकटकाळी मदत करण्याची मला वेळ आली त्या वेळेस मी त्यांच्या पाठीशी उभा राहिलो। आणि एक सर्वसामान्य कार्यकर्ता ते राज्याचा मुख्यमंत्री होण्याची संधी मला मिळाली ती याचमुळे की बाळासाहेबांनी सांगितलं 80% समाजकारण 20% राजकारण, ते मी त्याचं पालन करत आलो, त्याचं अनुकरण करत आलो। आणि म्हणूनच मी कुठलाही हार्डकोर पॉलिटिशियन नाही आहे, मी फार इमोशनल माणूस आहे आणि एक संवेदना काय असतात ते मला माहीत आहे। आणि म्हणून संवेदनशील प्रत्येकानेच असावं अशी माझी अपेक्षा असते, कारण आपल्याकडे दुसऱ्याच्या वेदना कमी करण्याचं संवेदना असल्या पाहिजे। आणि म्हणून आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। हजारो लोक कालपासून मला शुभेच्छा देत आहेत, रात्री 12 वाजल्यापासून पहाटे 5 पर्यंत शुभेच्छा घेत होतो। आता पुन्हा हे सगळे जिथे जातोय तिकडे शुभेच्छुक येत आहेत, त्या शुभेच्छा घेत पुढे चाललो आहे। मोबाईल शुभेच्छा सुरू आहेत, त्यामुळे पण आज अगोदर मी गेलो आपले मंत्री प्रताप सरनाईक यांच्या एस-टी महामंडळाच्या आगारामध्ये, त्यांनी तिथं कार्यक्रम सुरू केला। मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस एक कार्यक्रमाला गेलो, मग मी थेट गेलो आपल्या एस-टी आणि कंडक्टर जिथं विश्रांती करतात त्या विश्रांतीगृहामध्ये, रेस्टरूममध्ये अतिशय बकाल अवस्था होती। मी त्या अधिकाऱ्यांना विचारलं, तिथं अंघोळीला पाणी गरम नव्हतं, खाली झोपण्याची व्यवस्था नव्हती, अतिशय उकाडलेलं होतं, गरम होतं, तिकडे असे कपड्या रश्या दोऱ्या बांधल्या होत्या। बोला कसं काय काम करणार, कसं गाडी चालवणार ड्रायव्हर, कसं तो कंडक्टर काम करणार। मग मी माझ्या भाषेमध्ये त्यांना सांगितलं आणि आज मला आनंद आहे की प्रताप सरनाईक मंत्री झाल्यानंतर ताबडतोब तिथं गेले, त्यांनी ते काम करून घेतलं। अतिशय एअर कंडिशन विश्रांतीगृह तिथं आज मी त्याचं लोकार्पण केलं। आणि त्या एस-टी आणि ड्रायव्हर कंडक्टरच्या चेहऱ्यावर पण आनंद पाहिला। आणि त्याचबरोबर त्यांनी आणखी एक घोषणा केली, त्याचाही मी शुभारंभ केला, जिथे एस-टी डेपो तिथे कॅशलेस हॉस्पिटल। त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर, कारण कॅशलेस हॉस्पिटल आम्ही अनेक ठिकाणी केलं आहे, मीरा भाईंदर ठाण्यात, कळव्यामध्ये अनेक ठिकाणी कॅशलेस हॉस्पिटल केलेत। आणि मग कॅशलेस बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना संपूर्ण मुंबई राज्यभर, ठाण्यामध्ये त्याची सुरुवात मी ठाण्यातून केली, 50 पहिले आपला दवाखाना केला। मग मुंबईत मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा कमिशनर चैलना बोलवलं, म्हणजे बाळासाहेब ठाकरे म्हणजे आपला दवाखाना सुरू करायचा, आपण करूया। आणि 300 आपला दवाखाना मुंबईत सुरू केले। किती आपल्या राज्यात आपण किती सुरू केले, 700च्या वर, 700पेक्षा जास्त राज्यामध्ये आपण सुरू केले। कारण खऱ्या अर्थाने घराजवळ हा आपला दवाखाना असेल तर त्याला ताबडतोब तिथल्या तिथे औषध मिळतं, त्याला पुढे हॉस्पिटलमध्ये जाण्याची आवश्यकता भासत नाही। आणि म्हणून असे सगळे अनेक योजना आपण केल्या। आज देखील आपण पाहतोय की कर्करोग मोबाईल व्हॅन 8 याचं लोकार्पण आपण केलं। ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका 7, 102 रुग्णवाहिका, 384, डे केअर केमोथेरपी सेंटर 6, CT स्कॅन 2, डिजिटल हँडेड एक्सरे मशीन 80। ताबडतोब आता काय तिथं जाऊन उभा राहा, पुढे बघ, मागे फिर, असं काय आता एक्सरे काढण्याची गरज नाही, डायरेक्ट हँडेड मशीन बघितलं म्हणजे तुम्ही फार ॲडव्हान्स आता पुढे चाललेला आहात। पुढे आपल्या खऱ्या अर्थाने मगाशी मी म्हणालो, हे कर्करोग एकजूट होऊया आणि कर्करोगाला हरवूया। सगळ्यात मोठा हा प्रॉब्लेम जो आहे, आपल्याला सगळ्यात चिंता आपल्याला सतावते ती या कॅन्सरच्या आजारामुळे। आणि म्हणून कॅन्सरचा आजार कमी झाला पाहिजे, त्याचा नायनाट झाला पाहिजे, तो संपला पाहिजे, यासाठी
शासन कटिबद्ध आहे. आणि आता या गाड्या ज्या आपण मोबाईल व्हॅन केलेल्या आहेत, या मोबाईल व्हॅनचं देखील लोकार्पण झालं. गावागावात जातील. माझ्या लाडक्या बहिणी ते आपले हेळसांड करतात. लाडक्या बहिणी आपला परिवार चालवत असताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात आणि मग तो आजार बळावतो. आणि म्हणून खऱ्या अर्थाने ह्या मोबाईल व्हॅन ज्या आहेत अर्ली डिटेक्शन होणार, कळेल लोकांना की बाबा सुरुवात झालेली आहे. आणि अर्ली डिटेक्शन हेच खरं महत्त्वाचं रोगाचं प्रिव्हेन्शन आहे. आणि म्हणून हे प्रिव्हेंटिव्ह मेजर आपण ॲक्शन घेत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने मला आनंद आहे. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचं देखील उद्घाटन झालं आहे. मंगेश चिवटे यांनी ते सुरू केलेलं आहे. त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. आणि आयुषचे आपले केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी पण त्यांना मी सांगितलं होतं की तुमच्या विभागातून अतिशय रिमोट एरियामध्ये, दुर्गम भागामध्ये आपण एक आयुष मिशन मार्फत 70 कोटी रुपयांचं सुसज्ज असं नॅचरोपॅथी आणि वेलनेस सेंटर उभारले. त्याबद्दल देखील आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. आणि त्याचबरोबर राष्ट्रीय स्तराचं हर्बल गार्डन देखील त्या ठिकाणी आपण उभं करताय. त्याबद्दल देखील याचं आपण पुढे अनेक ठिकाणी त्याचं रिप्लिका करू, इतर ठिकाणी त्याची पुनरावृत्ती करू. कारण आमच्या गावी खूप मोठी निसर्ग संपदा आहे. कोयनेचं 80 किलोमीटर बॅकवॉटर आहे, सह्याद्रीचा कडा आहे, डेन्स फॉरेस्ट आहे, घनदाट जंगल आहे आणि 500 प्रकारच्या वन औषधी आहेत. आणि त्यामुळे तिथे R&D सेंटर होणं गरजेचं आहे. तुम्ही दोघंही त्याच्यामध्ये लक्ष घाला. 500पेक्षा जास्त अतिशय दुर्मिळ वन औषधी आहेत. आणि म्हणून तिथं R&D सेंटर केलं तर मग मोठ्या प्रमाणावर आपल्याला त्या वनस्पतीच्या माध्यमातून दुर्मिळ औषधं बनवता येतील आणि ती लोकांना परिणामकारक होतील. आणि म्हणून मी गावी जात असतो. माझ्या गावी फळांपासून फुलांपासून सगळं अगदी तुम्हाला मी सांगेन की अगदी काजू, आंबा, फणस हे तर साधं आहे, परंतु आवाकडूपासून रक्तचंदनापासून अगदी मी आता सफरचंदाची लागवड पण केलेली आहे आणि त्याची झाडं पण मोठी झालेली आहेत. म्हणजे बघा स्ट्रॉबेरी वगैरे सगळं आहे. म्हणून मी गावी जात असतो. गावी गेले की इकडे मीडियामध्ये बातमी सुरू होते, एकनाथ शिंदे नाराज, एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरने जाऊन शेती करतात. अरे पण मी आता माझा वेळ वाचवायला हेलिकॉप्टरने जाणार, गाडीतून कसा 10 तास प्रवास करणार. मी तेवढ्या वेळेमध्ये 10,000 फायली सही करतो, फटाफट फटाफट फटाफट. त्यामुळे माझं पेन 2 ठेवलेत पी पेन. मुख्यमंत्री कुठले मुख्यमंत्री सहायता योजना, वैद्यकीय सहायता योजनेमधून मी 2.5 वर्षात 460 कोटी रुपये वाटले. 460. मी आज काय कोणावर टीका करणार नाही, परंतु अगोदरच्या लोकांनी 2.5 वर्षामध्ये 2.5 कोटी वाटले होते. आणि कारण 460 कोटी कोणाचे आहेत? हे लोकांचे आहेत, हे जनतेचे पैसे आहेत. माझ्याकडे समोर अर्ज आला की ताबडतोब ऑटोमॅटिक माझा हात इकडे जातो, ऑटोमॅटिक सही होते आणि त्याला पैसे मिळतात. जवळपास 51,000 रुग्णांचे प्राण वाचवण्याचं काम त्या पैशाने केलेलं आहे. खऱ्या अर्थाने कुणासाठी आपलं सरकार आहे? सर्वसामान्यांसाठीच सरकार आहे. खरं म्हणजे हे सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडला पाहिजे. आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणी पण इकडे आहेत. आता लाडक्या बहिणी तुम्हाला काय तुम्ही सरकारी नोकरीत असल्यामुळे ती योजना आपल्याला नाही, पण तुमच्या त्या गावातल्या लोकांना मिळालेल्या आहेत लाडक्या बहिणींना योजना. लाडक्या भावांना पण आपण प्रशिक्षण भत्ता सुरू केला, लाडक्या शेतकऱ्यांना योजना केली, लाडक्या ज्येष्ठांना वयोश्री योजना केली. किती योजना केल्या आपण, मला समाधान आहे. 2.5 वर्षात रेकॉर्ड ब्रेक आपण योजना केल्या, रेकॉर्ड ब्रेक योजना केल्या. आणि रखडलेले प्रकल्प आपण मार्गी लावले. पाण्यासारखे प्रकल्प, मराठवाडा वॉटर ग्रीड,
जलयुक्त शिवार, आशिष जयस्वाल इकडं आहे. आणि अशा योजना ज्या देवेंद्रजीने सुरू केल्या होत्या त्यांच्या मुख्यमंत्री काळात, नंतर बंद केल्या. मी मुख्यमंत्री झालं पुन्हा त्याच सुरू केल्या आणि एकदम जोरात आता सुरू आहेत. 90,000 कोटीचा नदी जोड प्रकल्प बंद केला. अरे बाबा, लोकांना पाणी पाहिजे, जमीन आहे पण पाणी नाही, शेती कशी होणार? आणि म्हणून हे सगळं आपण करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या आरोग्य विभाग आहे. लोकांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी प्रकाश आंबेडकर हे चांगलं काम करतायत. त्यांनी आजचा दिवस निवडला, हे माझ्यासाठी चांगलं आहे. मला ही खऱ्या अर्थाने या जे लोकांचं आहे, जे लोकांना मिळालं पाहिजे ते माझ्या हातून मिळतं आहे. याच्यापेक्षा मला जास्त काय मी म्हणजे भाग्यवान मी स्वतःला समजतो. याच्यापेक्षा दुसरं माझ्यासाठी चांगलं काय असू शकतं? आणि म्हणून आता त्यांनी 2 कोटी लोकांचं हेल्थ चेकअपचं ड्राईव्ह आपण घेतो आहे. कारण शेवटी माणूस कंटाळा करतो स्वतःहून जाण्यासाठी. जेव्हा त्याला आजार दुखायला लागतं तेव्हा जातो. पण हेल्थ चेकअपमुळे तुम्हाला कळेल की बाबा कुठे कुठे कुठल्या कुठल्या गावामध्ये काय आहे आणि काय काय आपल्याला करायला लागेल. कुणाला सुरुवात झालेली आहे. अर्ली डिटेक्शन, लवकर लोकांचं निदान जेवढं लवकर होईल तेवढा त्याच्यावर उपचार लवकर होतो, परिणामकारक होतो. आणि म्हणून मी काय जास्त आता बोलत नाही. माझ्याकडे खूप लोक बसलेले तिकडे वाट बघत. आनंदीगे साहेबांच्या ऑफिसमध्ये आहे, तिकडे सगळे रस्त्यावर आहेत. त्यामुळे तुम्ही आजचा या दिवशी जे उपक्रम आपण सुरू केलेले आहेत, या उपक्रमामध्ये आपण खऱ्या अर्थाने प्रत्येक गावागावामध्ये अशा प्रकारची उपचार पद्धती आपण केली. नवीन ज्या पद्धतीने आपण जातो आहे. आज महात्मा फुले आरोग्य योजना 1.5 लाखाची होती, आपण 5 लाखाची केली. आता त्या 5 लाखाच्या योजनेत काही आपण काही ठेवलं नाही. पिवळं पाहिजे का केशरी पाहिजे असं काही नाही. पण 12.5 कोटी जनतेला सगळ्यांना ती योजना लागू केलेली आहे. त्यामुळे या सर्व योजना ज्या आहेत या जनतेच्या हिताच्या आहेत, लोकांच्या हिताच्या आहेत. लोकांचे प्राण वाचवणं हे आपलं काम आहे. आरोग्य विभाग, मी जेव्हा आरोग्यमंत्री होतो तेव्हा मेळघाट तिकडे गुजरातची बॉर्डर कुठलं गाव होतं एक, तिकडे एका रंगुबेलीमध्ये मी गेलो. तर रंगुबेलीमध्ये गेल्यानंतर तिथं पण आपलं हे होती PSC होती. तिथले लोक आले मला भेटायला. बोले तुम्ही 70 वर्षांनंतर पहिला मंत्री बघितला त्यांनी तिकडं. तर म्हणाला मंत्री तर जाऊ द्या, कोणीच आलं नाही आमच्याकडं. मी बोला रे म्हणून तर मी आलो, कोणी आलं नाही तिथं मी येतो. त्यामुळे अशा दुर्गम भागात देखील मी त्यावेळेस गेलो. आणि मला आठवतं आहे की ते बच्चूसाठी वार्मर काय काय आपण नेब्युलायझर सगळं आपण घेऊन गेलो. सगळं ट्रकच्या ट्रक भरून घेऊन गेलो. तिकडे आपलं हे होतं काय ते काय अन्नधान्य आपल्याला लागलं ते तो एरिया होता ना कुपोषण. हां, तर तिकडे आता आपल्याला कसं आहे, मी मंत्री आहे पण आता ते बोलू शकत नाही मी. पण ते बिलींचं जे काही जो काय प्रवास आहे ना तो काय त्याच्यात काय तुमची काय चूक नाही आहे. पण मी इकडूनच सगळं ट्रकमध्ये सामान लोड केलं. मला डायरेक्ट तिथं नेऊन वाटायचं आहे. आता फाईली करत बसलो तर ते माझं मंत्रीपद जाईल तोपर्यंत फाईल तयार व्हायची नाही. म्हणून मी इथूनच इथून सगळं साहित्य घेतलं, सगळं बुक केलं, ट्रकमध्ये लोड केलं आणि तिकडे जाऊन डायरेक्ट वाटप केलं. बोले असा मंत्री पहिल्यांदा बघितला. बोले म्हणून तर मी आलो आहे तुमच्याकडे. आधी बघितलं नाही म्हणून तर मी आलो आहे. आधी बघितलं असतं तर त्याचं काय अप्रूप आहे. शेवटी सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे, आपल्याला इमिजिएट ताबडतोब बघतो करतो पाहतो हे नाही. आपल्याला लगेच जे होणार असेल ते लगेच केलं पाहिजे. शेवटी बघा तुमचा काय म्हणतो त्याला गोल्डन आवर म्हणतो ना आपण. जेव्हा आपल्याला असं पेशंटला गरज असते, एखादा कार्डियक ॲरेस्ट होतो, हार्ट अटॅक म्हणतो आपण त्याला, त्यावेळेस त्याला ताबडतोब तेवढ्या ह्याच्यामध्ये आपल्याला उपचार मिळाले पाहिजे. आणि म्हणून कॅन्सरचं पण, इतर आजाराचं पण, TBचं पण, हे जेवढं आपल्याला लवकर आपलं डायग्नोसिस होईल तेवढं आपण केलं पाहिजे. तर आपण त्या रुग्णाला वाचवू शकतो. आणि तुम्ही आज जे काही केलेलं आहे ते खूप चांगलं आहे प्रकाश आंबेडकर.
आणि तुम्हाला पण धन्यवाद देतो का तुम्ही माझ्या गावाचं लक्ष ठेवून काम केलं. आपले 3 आरोग्याचे कार्यक्रम चालू मॉडेल एक मॉडेल तयार झालं पाहिजे. मग त्याचं रेप्लिकेट आपण करू शकतो त्याचं एक तालुक्यामध्ये, पण शेवटी सुरुवात होणं गरजेचं आहे. आणि म्हणून आजचा दिवस माझ्यासाठी, माझ्या वाढदिवसाला तर असेच कार्यक्रम असतात, रक्तदान शिबिरं, चष्मा शिबिरं, वैद्यकीय शिबिरं, अमकं तमकं. आता आम्ही जी हृदयाला छिद्र असतात, दर वाढदिवसाला माझ्या आणि आपल्या श्रीकांतच्या लहान मुलांच्या हृदयात छिद्र असतं, ती महागडी असते. किती पैसे लागतात त्याला? 3.5-4 लाख रुपये लागतात. कुठून आणणार लोक ग्रामीण भागातले? आम्ही गेल्या किती वर्षापासून करतोय? 8 वर्षामध्ये 5,000 लहान मुलांच्या हृदयाच्या शस्त्रक्रिया आपण मोफत केल्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये. त्यामुळे हे निरंतर काम चालू आहे. वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून हे चालू आहे. आरोग्य सेवा आता स्वहा कानाचं यंत्र आहे, महागडं आहे, मिळत नाही, म्हणजे कोणाला घेता येत नाही. हे सगळं आपण उपलब्ध. कोणाला पाय पाहिजे, आर्टिफिशियल पाय. मी नेहमी सांगत असतो, एक तर आर्टिफिशियल म्हणजे सगळ्यात ॲडव्हान्स मागवा म्हणून मी सांगतो. बोले ते आपल्या ह्याच्यात बस, अरे बोले तुमच्यात नाही बसत, माझ्यात बसत ना नियमात, मागवा. आणि तो पाय दिल्यानंतर तो रनर आहे, तो धावतो. जर्मन टेक्नॉलॉजीचा तो पाय दिला, म्हणजे तो आता त्याच्यामुळे रनिंग करतो. म्हणजे बघा, शेवटी आपल्यापर्यंत आल्यानंतर अशा गोष्टी ज्या आपल्याला प्रत्येकाकडे असे काही ना काही लोक असतात, त्यामुळे आपण त्याला मदत केली पाहिजे. हे रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आहे, हे पुण्याचं काम आहे, हे आशीर्वादाचं काम आहे. एवढ्या लाखो लोकांचा दुवा मिळतो. दुवा, आणि ते एक दुवावरून मला आठवलं, एका लहान बच्चूचा जीव माझ्या त्या मुख्यमंत्री सहायता निधीतून वाचला. कोल्हापूरचं शासन आपल्या दारी कार्यक्रमामध्ये होतो. एक मुलगी आली समोर, मुस्लिम होती, आणि ते एवढं छोटं बच्चू घेऊन आली समोर. मला इथं काय तर प्रॉब्लेम आहे. मी विचारलं, बाबा ताई तुझं काय प्रॉब्लेम? बोले ये दुआ है. बोले क्या दुआ है? तो बोले इसका नाम है आज से दुआ रखो आप. क्यों? बोले आपने इसको पैसा दिया ना, इसके लिए इसका जान बच गया, इसका दुआ नाम रख दिया. तर सगळ्या या गोष्टी ज्या आहेत आपल्याला कळत नाही, कधी माहीतही नसतं आपण किती लोकांना मदत केली. आणि ती माहिती ठेवायची नसते, कारण ती माहिती जर मी ठेवली आत्तापर्यंतच्या इतक्या वर्षाची, तर मला म्हणजे तर आपण या हाताने केलेलं ह्या हातालाही देखील कळता कामा नये असं काम करण्याची पद्धत माझी आहे. त्यामुळे सगळ्यांनी आपण लोकप्रतिनिधींनी हे आचरणात आणलं पाहिजे. लोकांमध्ये एक समाज भावना निर्माण झाली पाहिजे. लोकांना आपण मदत करत असतो. शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून किंवा प्रशासन, या रथाची 2 चाकं आहेत. शासन आणि प्रशासन काय वेगळं नाही आहे. म्हणून अधिकारी जे आहेत ते अधिकारी देखील झपाटल्यासारखे काही काम करतात. योजना आम्ही सुरू केल्या. आता आम्ही ज्या योजना चालू केल्या त्या योजना राबवल्या कोणी? अधिकाऱ्यांनी राबवल्या. अधिकाऱ्यांनी राबवल्यामुळे 2 कोटी किती 40 लाख काहीतरी मुलं आपल्या लाडक्या बहिणींना आपण पैसे दिले. 2 कोटी 40 लाख, 40 का 50 लाख आपल्या लाडक्या बहिणींना आपण पैसे देऊ शकलो. युवा प्रशिक्षण योजना करू शकलो. शेवटी अधिकाऱ्यांनी, प्रशासनाने जे जोरात राबवलं. शासन आपल्या दारीमध्ये कलेक्टर, तहसीलदार, तलाठी सगळ्यांची कॉम्पिटिशन लागली होती. किती आपण लाभार्थी वाढवतोय. मला आनंद आहे, समाधान आहे की लाभ पूर्वी नव्हते का, लाभार्थी नव्हते का, का योजना नव्हत्या का, होत्या. परंतु सर्वसामान्य माणूस त्या सगळ्या ह्याच्यामध्ये पडतो. मग त्याला कार्यालयात जावं लागतं, कलेक्टर कचेरीत जावं लागतं, मग तो चक्रा मारून कंटाळतो. मग आम्ही थेट काय केलं, आम्ही डायरेक्ट शासन आपल्या दारी त्या गावामध्ये घेऊन गेलो. बाळासाहेब आमचे म्हणायचे, कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो, ते आम्ही तिकडं दाखवलं. आणि आम्हाला सांगायला अभिमान वाटतो, त्या काळामध्ये 5 कोटी लोक लाभार्थी ठरले. 5 कोटी लोकांना लाभ मिळाला. 5 कोटी ही संख्या किती मोठी आहे. मग त्याच्यात अगदी दाखल्यापासून, पॉवर टिलरपासून, ट्रॅक्टरपासून, ड्रोनपासून सगळं दिलं आपण. आणि म्हणून तर शासन जे आहे हे गतिमान शासन, काम करणारं शासन, लोकाभिमुख शासन, हे जेव्हा आपल्याला लोकांमध्ये जेव्हा चर्चा होते, कधी होते, जेव्हा शासन काम करतं, प्रशासन काम करतं. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी मनापासून आज खूप खूप शुभेच्छा देतो. आजचा दिवस
आपण या कार्यक्रमासाठी निवडलात. मला आनंद आहे, याचं समाधान आहे. आणि पुन्हा एकदा या सर्व योजना अतिशय प्रभावीपणे आपण राबवा. त्याच्यामध्ये कुठेही काही आपल्याला कमी पडणार नाही. आणि आम्ही सगळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आम्ही सगळेजण आपल्यासोबत आहोत ही ग्वाही आपल्याला देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक धन्यवाद सर. यानंतर आभार प्रदर्शन होईल आणि राज्यगीत आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता होईल. आभार प्रदर्शनासाठी उपसंचालक आरोग्य सेवा ठाणे